श्री स्वामी समर्थ सर्वांना. चला बनवूया आज शेवयांचा उपमा. त्याच्यासाठी मी मिरच्या कट करून घेतला आहे, बारीक टमॅटो कट करून घेतला आहे, कांदा चिरून घेतला आहे, कोथिंबीर चिरून घेतली आहे आणि ह्या शेवया, या गव्हाच्या शेवया आहेत. कढईमध्ये तेल घेऊया थोडंसं. तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये मोहरी टाकू, जिरे, कट केलेली हिरवी मिरची, आता आपल्या मिरच्या छान मस्तपैकी तळल्या आहेत. आता यामध्ये आपण टाकूया कांदा आणि बारीक कट केलेला टोमॅटो आणि हे छान मस्तपैकी परतून घेऊया. कांदा लवकर मऊ होण्यासाठी मीठ टाकूया चवीनुसार. थोडासा हिंग, आता यामध्ये टाकूया बारीक चिरलेली कोथिंबीर, या शेवया गव्हापासून बनवलेल्या आहे. हे बघा किती बारीक आहे आणि मी स्वतः बनवून आणलेल्या आहे गिरणीमध्ये. जर तुम्हाला या शेवया पाहिजे असतील तर तुम्ही आजच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण जेव्हा मी उन्हाळ्यामध्ये ह्या शेवया बनवेल त्याचा व्हिडिओ टाकेल आणि या तुम्ही ऑनलाईन ऑर्डर माझ्याकडे करू शकता. त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. शेवया खूप छान होतात. त्याच्या तिखट शेवया, खीर किंवा शेवयांचा शिरा असं काही तुम्ही बनवू शकतात. कारण बऱ्याच ठिकाणी मी बघते शेवया ह्या रव्यापासून आणि मैद्यापासूनच बनवलेल्या असतात आणि मग त्या चिकट होतात. तर ठीक आहे, आपला कांदा आणि टोमॅटो छान परतला आहे. आता यामध्ये हळद ॲड करू आणि आपल्या या शेवया, त्यामध्ये गरम केलेलं थोडंसं पाणी टाकूया. आणि एक वाफ काढून घेऊ. हे बघा, आपल्या किती सुंदर अशा मोकळ्या सळसळीत शेवया तयार झाल्या आहेत. तर या सर्वजण तुम्ही पण नाश्ता करायला आणि एकदा नक्की ट्राय करून बघा शेवयांचा उपमा.